टी टाइम न्यूज। विधान भवनात मारहाण केल्याप्रकरणी हक्कभंग समिती आता ऍक्शन मोडवर आली आहे। पुन्हा मारहाणीचे प्रकार घडू नयेत म्हणून लवकरच दोषींवर कारवाई व्हावी, हक्कभंग समितीची भूमिका अशी असल्याचं आता समोर येत आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांचे जबाब समितीकडून नोंदवले जाणार आहेत। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांची भूमिका देखील समिती जाणून घेणार आहे। तर शिंदेचे आमदार संतोष बांगर यांचा भाजप जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। ब्लॅकमेलिंगसाठी भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगेंनी बैठक घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली जिल्हाध्यक्षांची अधिकाऱ्यांना त्यांनी धमकी दिली असाही आरोप त्यांनी केला आहे। सन्माननीय मेघनाताई दीदी काल आल्या, त्यांना काहीच माहित नाही, त्या फक्त बैठक घ्यायची म्हणून त्या ठिकाणी आल्या। पण ही बैठक तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी संबंधित त्या जिल्हा अध्यक्षानंच अधिकाऱ्यांच्या लाजा काढल्या। जिल्हा अधिकारी, एसडीएम, तहसीलदार, बीडीओ कमरेच्या खालचे बोलणे, तुम्हाला लाजा आहेत का नाही, तुम्हाला शर्म आहेत का नाही, ही भाषा मला वाटते की त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्षाने केली। का केली याचं कारण काय, तर तुम्हाला सांगतो, फक्त ब्लॅकमेल करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची, आपली खिसे भरायचं, हे धंदा त्या जिल्हा अध्यक्षांनी केलाय।